विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माढा विधानसभा मतदारसंघ। नुकतीच 10 वाजता आलेली नीरा बेमाखोरे व उजनीची मोठी अपडेट आपण आता पाहणार आहोत। वीरमधून नीरा नदीत जो सकाळी 14,939 क्युसेकचा विसर्ग सोडला जात होता तो आता वाढवला आहे, कारण नीरा खोऱ्यातील 4ही धरणांवर तुफान पाऊस झाला आहे। त्यामुळे वीर धरणातून आता 24,220 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। तर भाटघर धरणावर 23 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। भाटघर धरण 90.64% भरले। नीरा देवघर धरणावर 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। 97.42% नीरा देवघर धरण भरले। या धरणातून नीरा देवघर धरणातून 5,283 क्युसेकचा विसर्ग सोडला जातो। हा विसर्ग वीर धरणातच येत असतो। तर गुंजवणी धरणावर 33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। गुंजवणी धरण 88.33% भरले। तर वीर धरणावर 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। वीर धरण 99.27% भरले। वीर धरणाच्या वरील तिन्ही धरणांवर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्या कारणामुळे वीर धरणातून 24,220 क्युसेकचा विसर्ग सध्या सोडला जात आहे 10 वाजता। चारही धरणांची टक्केवारी 93.79% झाली असून चारही धरणात 45.329 TMC पाणीसाठा जमा झाला आहे। हा पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा आजच्या तारखेला जास्त आहे। तर उजनीवरही पावसाची मोठ्या प्रमाणात नोंद होत असल्या कारणामुळे व वरील धरणे भरल्याने आवकही चांगली मोठी असून ती सकाळी 10च्या अपडेटनुसार 31,689 क्युसेक्स आहे। त्यामुळे भीमा नदीचा विसर्ग वाढवून तो सकाळपेक्षा 60,000 क्युसेक्स करण्यात आलेला आहे। यात वीज निर्मितीचा 1,600 क्युसेक्स असा 61,600 क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये सोडला जात आहे। 61,600 क्युसेक्स व हा 24,220 क्युसेक्स असा मिळून 85,800च्या वरचा विसर्ग थेट एकत्र येऊन नीरा भीमा नदी जिथे एकत्र नीरा नरसिंगपूरमध्ये येते तिथे एकत्र होणार आहे। त्यामुळे पंढरपुरामध्ये पुन्हा पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। तर आत्ताची उजनीची टक्केवारी ही 99.89% झाली आहे। अशाच पुढील ताज्या अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व बातमी आवडली असल्यास बातमीला निश्चितपणे एक लाईक करा।